सोहम 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 करता येतो सोहम 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 जय गुरुदेव. जय गुरुदेव. सकाळपासून आपण निघालेलो सोहम 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 सुरू आहे. ये सोहम सोहम क्या है? ये सोहम सोहम क्या है? काय आहे सोहम बाळा? काही काही वाटतं सोहम मुलाचं नाव आहे, पण असं नाहीये. तुम्ही बघा, सकाळी निघाल्यापासून त्या कोपऱ्यातले जे मुलं आहेत ना, तिथं कोणी जुना साधक नाही का? त्यांना माझ्याकडे लक्ष द्या. सोहम 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 सोहम. आता हे सोहम काय आहे? तर सकाळी निघाल्यापासून तर आतापर्यंत एवढा मोठा डोंगर आहे. त्या डोंगरावर एवढे मोठाले दगड आले. हे बरं का? त्या दगडावर एवढे मोठे डायनोसॉर बसलेले. काही काही बेबी डायनोसॉर आहे, काही काही हसरे डायनोसॉर, काही काही फुगीर डायनोसॉर, म्हणजे स्वभावाने. मग आता तुम्ही बघा, एवढा मोठा डोंगर, तो सुद्धा असा स्ट्रेट डोंगर आहे बघा. आणि 250 मुलं आणि मुली, म्हातारे तर कोणी नाहीच आहे. सगळ्यात लहान तर मी आहे. दाखवलं लगेच. मग तरी सुद्धा आपण एवढ्या सहज, कुणी कुठलाच जास्त थकवा न येऊ देता कशामुळे येऊ शकलं? फक्त मंत्रामुळे. यस. जे जे पुन्हा तोच कोपरा आहे. ज्या मुलांचं फक्त एवढं सुरू आहे, काय? सोहम. बोला सोहम 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 सोहम. त्यांच्या डोक्यात दुसरा विचारच येत नाही. सोहम हा मंत्र एवढा सुंदर मंत्र आहे. आता सोहमचा अर्थ काय बघा. सोहम सोहम, हाच आवाज येतो की नाही बघ.
स्वतःला जाणून घेण्यासाठी पूर्वीच्या काळच्या ऋषीमुनी लोकांनी देवाला विचारलं, कोहम. काय विचारलं? कोहम. कोहम म्हणजे काय? मी कोण? मी कोण? बरं का ताई, खाली मान घातली, तू खाली शोधते तू कोण. तुला खाली सापडणारच नाही. तुमको क्या पता हम कौन है, हम और हमको भी नहीं पता हम कौन है. हम कौन है ये जानना चाहते हो तो आंखों में मत दिखे गॉगल है. वो भी दूसरे से उधार लिया हो. काय विचारलं? कोहम. आता कोहम म्हणजे काय? मी कोण आहे, मी कोण आहे, कोण आहे. आणि परमेश्वराने सांगितलं की याचं उत्तर तुझ्यामध्येच. आणि मी कोण याचा शोध घेण्यासाठी सगळीकडे फिरलं. कोहम 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 कोहम. डोंगर, दऱ्या, जंगल सगळीकडे फिरलं. आणि सगळ्यात शेवटी काही सापडलंच नाही. तर त्याच्यानंतर शेवटी एकदाचा तो थकून असा बसला आणि काय केलं त्याने? सुस्कारा सोडला. म्हणजे कसं? आणि त्याला कळालं, अरे कोहम सोहम. सो म्हणजे श्वास घेणे, हम म्हणजे श्वास सोडणे. आवाज असाच आहे की नाही बघा. सो हम. बघा येतोय? यस. करून बघा. सो येतोय ना? ज्याला सर्दी झाली त्याने नका करू. पुढे पुढे कॅमेरा तिकडे गेला. तर सो मग ज्यावेळेस आपण सो हम असं म्हणतो त्यावेळेला काय होतं? डोंगर चढताना आपण थकत नाही. का थकत नाही? कारण आपलं लक्ष हे फक्त आपल्या श्वासाच्या सोबत आपोआप राहत. कधी राहत? सोहम म्हटल्याच्या नंतर. कळते का काकाजी? बाकीचे सगळे आता काय काय खाताय ते खाऊन थुकून टाका एकदाच, म्हणजे तुम्ही सोहम सोहम म्हणू शकता. मोठे मोठे लोकच खात. मजा ऐकतो. करवंद. कोहम ऑर्डर. रिलॅक्स. कळतंय का पिल्लू सर्वांना अर्थ? सोहम म्हणजे काय? आपला श्वास. सो हम. सो. आणि हे माऊलीजींनी सांगितलं म्हणून जर तुम्ही म्हटलं तर तुमचं लक्ष नाही राहत. तुम्ही बघा सुरुवातीला आपण काय म्हणत होतो? शिवोहम. आता शिवोहम आणि सोहम मध्ये काय फरक आहे? सोहम ही सुरुवात आहे आणि शिवोहम हा शेवट आहे. सोहम श्वास घ्या सोडा, घ्या सोडा. म्हणजे ते शोले पिक्चर पाहिला असेल कोणी, पण तसं या पिढीतल्या लोकांनी नसेल पाहिला. पाहिला शोले? त्याच्यात विलन कोणी? विलन गब्बर सिंग. तर गब्बर सिंगचा एक डायलॉग आहे त्याच्यामध्ये. तो ये हात मध्ये दे दे तो वेगळा, तो पण आहे. ते हात मध्ये दे मध्ये बाबू आठवला मला एकदा. सांगा गे. हो सांगा 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 सांगा. त्या गब्बरनी बाबूला पकडलं आणि बाबूला पकडल्याच्या नंतर त्या ठाकूर सारखं त्याला सुद्धा दोन्ही हाताने असं बांधलं. गब्बर गेला पाठीमागे, दोन्ही हातात काय? तलवार. आणि तो म्हणतो, बाबू ये हात मुझे दे दे, ये हात मुझे दे दे, बाबू ये हात मुझे दे दे. भाऊ म्हणतो लेके जा, पर सवेरे धोन के आ जा. तर त्या सिनेमातला डायलॉग आहे. ते धर्मेंद्रला पकडलेलं असतं आणि काच असं फोडतो आणि हेमा मालिनीला सांगतो की आता तुला नाचावं लागणार आहे. ते गाणं आहे, जब तक है नाचूंगी मालिनी असं डायलॉग येतो. तर ऐका, तर त्याच्यात काय? त्याच्यात चालतो, त्याच्यात तो काय म्हणतो? जब तक तेरे पैर चलेंगे तब तक इसकी साथे चलेंगी. पण सोहमचा अर्थ, सोहम काय सांगतं? जब तक आप सबकी श्वास चलेगी तब तक अपने
पैर आपण चढेंगे. जिवंत कधीपर्यंत राहू बोला, जोपर्यंत आपला श्वास शिल्लक राहील. मग सोहम म्हणजे काय? आणि श्वासाकडे लक्ष का बरं द्यायचं? गौतम बुद्ध, महावीर, श्रीकृष्ण भगवान, पतंजली ऋषी, ज्यांनी ज्यांनी स्वतःला जाणलं त्या सगळ्यांनी काय सांगितलं? श्वासाकडे लक्ष द्या. श्वास की तरफ ध्यान रखो. मैंने हिंदी में बैच लेना क्यों छोड़ दिया? क्योंकि पिछली बैच को मैंने गलती से कह दिया सांस को बाहर निकालो. हाँ. सब बहुओं ने घर पे जाके सांस को बाहर निकाल दिया, पर उनको ये भी नहीं पता था कि कभी कभी सांस भी कभी बहुत ही बहुत ही बहुत ही. तर कळतंय ना मंडळी? यस. म्हणजे आता बघा, सोहम सोहम म्हटलं तर काय होतं? श्वासाकडे लक्ष द्या. आणि तुम्ही जाणीवपूर्वक तुम्ही मागे राहा, पुढे राहा. आणि याचा खरा अनुभव हा शिबिर ज्यांचं झालंय, जे ग्रुप लिडर बनले त्यांनी याची जाणीव ठेवायला पाहिजे. एक जण जरी बोलताना दिसलं की प्रेमाने सोहम 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 लगेच त्याला सांगायचं. डोक्यावरची कॅप तशीच ठेवायची, मध्ये मध्ये पाणी पित राहायचं. जेवण आणलेले आपण सर्वांना वाटेवाटी केलेली. यस. पण जसं आपण सोहम 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 भारत सर आपण जसं जातो, डोक्यावर कॅप पाहिजे तसं जातो, मग हळूहळू आपलं मन शांत होतं. आणि दुसरा शब्द काय सांगितला मी? शिवोहम. बोला बर. शिवोहम 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 शिवोहम. श्वासाकडे लक्ष राहिलं तर मग शिवोहम म्हणजे काय माहितीये? शिव अधिक अहम. अहम म्हणजे मी शिव आहे. शिव म्हणजे काय? एनर्जी. मग जसं जसं तुम्ही सोहम सोहम म्हणतात तसं तुम्ही या युनिव्हर्स मधलेल्या असलेल्या एनर्जीशी एक ग्रुप. आणि बघा ना, आज आपल्याला जी डोंगर चढाई करायची, डोंगर चढलो, आता दरीतून उतरायचंय, झाडांमधून उतरायचंय. आणि मी नेहमी असंच करतो. सोहम सोहम म्हटलं आणि एक 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 पाऊल चालत राहिलं, एक एक पाऊल चालत राहिलं, विचारच नाही करायचा बरं का पुढचा. सगळे मुलं फुल एन्जॉय करत आहेत. आणि एक आलं माझ्याकडे, माऊलीजी आपण आलोय पण आता खाली कसं जायचंय? म्हटलं तू असं सरळ तिकडे तोंड करून उभं राहायचं आणि मी हळूच तुला असा धक्का द्यायचा. का पुढचा विचार करायचा? एक एक पावलाचा आनंद घ्यायचा आहे. हॅलो. यस. पिल्लू. यस. कोणीच मला कुठे जायचा विचार करायचा नाही. आणि मी तर काय करतो, प्रत्येक वेळेला नवीन या रस्ते इथं पहिल्यांदा चालू 22 वर्षात. आणि अंदाज घेऊन चालणार मी. जंगलातून झाडांमधून जायचं. यस. कोणी कोणाच्या पुढे पुढे जायचं नाही, काही नाही. आपलं काय म्हणायचं? उतरताना स्लोली सोहम आणि लक्ष पावलाकडे. मस्त झाडांमधून. किती दाट जंगल आहे बघा. कुठे जाते मलाही माहिती. मैं भी फर्स्ट टाइम ही. वो बाबू के जैसा. बाबू बहुत बड़ा डॉक्टर होता. अभी डिग्री मिल गई थी उसको. तो डिग्री मिलने के बाद वो पहले ही ऑपरेशन करने लगा, ऐसा पेट बीट फाड़ने को. और वो पेट फाड़ने वाला था वो प्रतीक भाऊ. अभी प्रतीक भैया क्या, वो बेड के ऊपर ऑपरेशन थिएटर पे थर 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 आता काय होतं, आता काय होतं, आता काय होतं. तर बाबूने विचारलं, अरे प्रतीक भैया घाबरतो का बरं? फर्स्ट टाइम इन ऑपरेशनचं. बाबू डॉक्टर बाबूने लगेच मुठ्ठी कैशी घेतली, बारका पैशी. अरे डोंट वरी भैया, माझं पण पहिलंच ऑपरेशन, मी थोडीच घाबरतो. बारीश कापायची कैशी. तर काय करायचं? आरामात जायचं. आपलं दुसरीकडे लक्षच नाही पाहिजे. आणि हे सगळं करताना ना सगळ्यात महत्वाचं एकच आहे. हॅलो. सगळ्यात महत्वाचं एकच आहे, बाळ लक्ष दे.
उगीच फार पुढचा विचार करायचा नाही. कळालं का? बुद्धी लावायची नाही, डोकं लावायचं नाही. मग काय करायचं? चालण्याचा आनंद घ्यायचा आहे. समजलं का? यस. बाळांनो, एकमेकांशी बोलण्याच्या ऐवजी सोहम आणि चालण्याचा आनंद घ्यायचा. फार लॉजिक लावत बसायचं नाही. माऊलीजींनी आपल्याला या साईडला का आणलं असेल बरं? का आणलं असेल? या साईडला का नाही? बाबू सारखं एकदा मी इकडे आलो, इथून जाऊ लागलो, बाबू झाडाला सरळ लटकला होता. तिकडून येऊ लागलो, बाबू झाडाला उलट्या लटकला होता. म्हटलं बाबू काय करतोय? म्हणजे पहिले ए साईड होती कॅसेटची, आता बी साईड आहे. त्याने टेप रेकॉर्ड ज्यांना माहिती बाकीचे बघताय माझ्याकडे. काय कशी असते ते? तर फार लॉजिक लावायचं नाही, फार विचार करायचा नाही, चेहऱ्यावरती गोड स्माईल ठेवायचं आहे, श्वासाकडे ठेवायचं आहे. काय पाहिजे? फक्त आणि कोणाच्या पुढे जायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जसं म्हणता, बोलता आणि फील करता तसं तुमचं शरीर बनून जात. जे एखादं पोरग किंवा पोरगी, मुलगा किंवा मुलगी, पोट्ट किंवा पोट्या, पोट्टी, पोट्या, माठ्या किंवा माठी, ज्या पोराच्या डोक्यात असं आलं, घसरणार तर नाही, घसरणार तर नाही, घसरणार तर नाही, त्याचं नुसतं घसरणार नाही, घसरल पण आणि घासल बी. हा, चांगलं. काय करायचं? सिंपल, फार पुढचा विचार नाही करायचा. हे बघा, एक पाऊल चालायचं. सोहम, सोहम. तुम्हाला काही स्पर्धा नाही ना. अरे, मेंदूचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांनी, ज्याला न्यूरोलॉजिस्ट असं म्हणतात बरं का, काही करता येईल? न्यूरोलॉजिस्ट मेंदूचा अभ्यास करतात ते. माझा आणि त्याचा तर संबंधच नाही. कारण आपण कसं मेंदू नाही वापरत, हृदय, हार्ट पासून जगणारे लोक. हा, मग मेंदूचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांनी बाळा असं सांगितलं की सध्याला जे अनेक मानसिक रुग्ण, डिप्रेशन आजार येत आहे, कशामुळे? अशी पॅक असतात, पूर्ण पॅक. म्हणजे ज्यांची 10वी झाली की घोड्यासारखं पळत आहे, ते 2-4 दिवस 8 दिवस एन्जॉय पण नाही केलं त्यांनी, गेले पुढच्या क्लासला, लगेच जे यायची ते झाले की. आणि लहानपणी काय सांगतात? आता अभ्यास कर, मोठं झाल्यावर एन्जॉय कर. आणि जे मोठे लोक आहेत त्यांचे चेहरे बघून घ्यायचे, तसे भाईताडासारखे माझ्याकडे बघतात. ते मोठ्या लोकांना झूम करायचा, बघा कशी चेहरे आहेत. मग ते मेंदूचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टरने सांगितलं की जेव्हा मुलं, मम्मीला नंतर सांग, मला माहिती पप्पांचं नाव पण मम्मीला सांग, पप्पा घाबरतात. माझी पोरगी पण मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, माझ्याकडे आहे. आणि बाबा तुम्ही वाघाला घाबरता का? म्हटलं नाही. हत्तीला नाही, चित्त्याला नाही, जिराफाला नाही, अस्वलाला नाही, सिंहाला नाही. म्हणजे ते मम्मीला सोडून कोणालाच घाबरत. म्हटलं यास, कस काय ओळखलं? आणि जन्मापासून मी तुम्हाला ओळखते की तुम्ही फक्त बडबड करता, ते बॅच मध्येच घरी येणार शांत. आता मी हे असं बोलतोय की माझी पुढची सोय करून ठेवतोय, जर घरी ऐकलं तर. सगळे खुश आहेत बरं का, सगळे. फक्त एक जण मिस करताय कोणाला तरी, दुःखी एकटे वाटतंय. एकटे कोण आहे ते मी नाही सांग, खूप एकटे वाटतंय. खूप तिकडं कोण आहे? बघा ना किती रडता येतं. उगे नागमा भैया त्याला सोडून दे, नाही तर प्रिया समजशील.
ते लगेच पुसून घ्यायचं असं. सोहम 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 सोहम. प्रणव दादा सोहम बोललं तरी चालतो. सोहम आणि प्रणव एकच. सोहम. तुम्ही काय सांगितलं? त्या मेंदूचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांनी असं सांगितलं की जेव्हा मुलं जंगलात जातात, बरं का पिल्लू, निसर्गात जातात, बाळ बाळ ऐक, जेव्हा फ्री राहतात, मोकळे राहतात आणि प्रेझेंट मध्ये राहतात, प्रेझेंट मध्ये, तेव्हा बाळ पवन येते अशी. आपण थोड्या वेळाने पवन मुक्तासन. काय सांगत हो तुम्ही? त्या डॉक्टरांनी असं सांगितलं की जेव्हा मुलं कंटिन्यू अशी बांधलेले असतात तेव्हा टेन्शन येतं. हे 3 दिवस बघा तुम्ही रिलॅक्स होतात. काल खेळले, सकाळी नाचले, हसत हसत उठले, डोंगर चढले, मंत्र म्हणताय. आता सुद्धा आपल्याला कॉम्पिटिशन करायची नाही कुणाला. हे चलो 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 हम आगे जाएंगे. काही आगे नाही पिछे नाही. आगे आगे करायला लागलं ना, पिछे असं घासल. आगे आगे निघेल. आपलं लक्ष कशाकडे पाहिजे? सोहम. आणि आपण रिलॅक्स राहायचं, टेन्शनच नाही घ्यायचं, पुढचा विचार करायचा नाही. मी तुम्हाला आता काय म्हटलं होतं थोड्या वेळापूर्वी, तुम्ही जे विचार करता, तुम्ही जे फील करता, जे बोलता तसं होतं. तुमचा चेहरा असा असेल, हे मला उतरायची असं सवय नाही, मी पडते का, मी पडतो का, मी पडतो. सरळ जेव्हा आपण खाली उतरतो तेव्हा सरळ न चालता असं तिरप पाऊल टाकायचं, एकमेकांचा वाटल्यास हातात हात घ्यायचा आणि मनामध्ये ठेवायचं मला काहीच होत नाही. असं उतार आला ना, काही लोक असे बसतात आणि घासत चालतात. नका हसेल. काय करायचं? कॉन्फिडंट राहायचं. हॅलो, आत्मविश्वास ठेवायचा, अति आत्मविश्वास नाही ठेवायचा. स्लोली एकमेकांना मदत सुद्धा करताना मला हात दे, मला हे कर, असं नाही. तुमचं न बोलता तुम्हाला जाणवायला पाहिजे की आपला हात घ्यायचा, हळू 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 हळू. माऊली कधी जाणार आहे आपण? तर माऊलीला माहिती असलं तरी आली असते का? आपल्याला कुठे जायचं आहे हाच डोक्यातला विचार काढायचा. आपल्याला काय करायचंय? फक्त एन्जॉय करायचं, आनंद घ्यायचा. विचारायचं नाही. त्या बाबूचं असंच झालं. हिमालयात बाबू गेला, बायको सोबत भांडण करून, घरदार सगळं संसार सोडून, बरं का, हिमालयात. तिथं एक मोठे साधू बाबा बसलेले होते. त्यांचं सुरू होतं सोहम सोहम. दाढी अशी वाढलेली, उपवास करायचे तरी सुद्धा ढेरी अशी वाढलेली. आणि बाबूने विचारलं, बाबा महाराज तुम्ही फार मोठे संत दिसतायत. म्हणजे हो, गेल्या 50 वर्षापासून मी तपश्चर्या करतोय. म्हणजे मग मला एका गहन प्रश्नाचं उत्तर हवं. आणि बोल, माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. पण बायकोच्या त्रासापासून सुटका कशी मिळवू? बाबा महाराज म्हणतात, हे जर मला माहिती असलं असतं तर मी इथे कशाला यायला आलो असतो. तसं तुम्ही जर मला विचारलं, माऊली केव्हा जायचंय, कुठे जायचं, काय जायचं, तर मला माहिती असलं असतं तर मी इथं आलो असतो का? अजिबात नाही. आपल्याला फक्त आता काय करायचं? चालायचं नाही. काय करायचं? एक पाऊल टाकायचं. हॅलो, 100 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी एकच पाऊल टाकावं लागतं. 100 किलोमीटरचा विचार केला तर 100 किलोमीटर चालू शकतो. आणि चेहऱ्यावरती ना आनंद घ्यायचा, विशेषतः मोठ्या साधकांना. कुचकेश्वर असा आहे. आणि कंटिन्यू सो कसं वाटतंय तुम्हाला? मग छान वाटतंय. मग बसल्या एक 2-4 तिथंच बसून राहायचं. 2-4 जण, ज्याला असं वाटतं की डोंगर चढाईतून सोहम म्हणताना, खेळताना, इथे येताना इथं बस. आणि बसताना सुद्धा आता पुढचा विचार नका करू, बस ना माऊली, उठवा ना माऊली. म्हणजे लोकांचं कसं उठवलं तर ते बसमध्ये बसलेलं असेल ना, त्याला वाटतं यार उभं राहावं थोडस. उभं राहिलं तर वाटतं जागा मिळावी कुठे. आता एन्जॉय करा ना. बघा ना किती सुंदर परिसर. बघा सगळं हिरवागार, मस्त, समोर तलाव, झाड,
एवढी छान मस्त दरी बघा, इतकं सुंदर शांत वातावरण, ढग आलेत, पाऊस पडला तर मस्त भिजू आपण. मग आता तुम्हाला कसं वाटतंय हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर तिथल्या तिथं तुमचं काय कसं सांगायचं? जय गुरुदेव, माझं नाव काय आहे ते सांगायचं, तुमचं गाव सांगायचं आणि तुम्हाला कसं वाटतं. तिसऱ्या दिवसा शिबिराचं डोंगर चढाई करत पटकन सांगायचं. बघा इथे छान वारा सुद्धा. कोण सांगतं तुमच्यापैकी? पटकन हात वरती करा. कोण? हा, बाकीच्यांनी तिथं सांगा. एक 2-3च गुरुजी, 2-3च सांगा. जय गुरुदेव. जय. माझं नाव शिव गुल्हाने. मी नाशिक मध्ये राहतो. कसं वाटतंय बाळा? मला खूप छान आनंद होते. खूप छान आनंद झाला त्याला. क्या बात आहे. मुलींपैकी एक जण कोणी पण? हा, ठीक आहे. बस 2-3च, कारण तेवढा वेळ. जय गुरुदेव गुरुजी. माझं नाव याज्ञे बोडसे. मी वैजापूर वरून आलेले आहे आणि इथं आल्यानंतर असं वाटतंय की याच्यानंतर अख्खं आयुष्य बदलले आहे आणि सगळ्या ज्या गोष्टी होणार आहे त्या माझ्या आयुष्यामध्ये एकदम चांगल्या होणार आहे. आणि इथं आल्यानंतर सगळे लोक असं वाटतं की या सगळ्यांसोबत याच्या आधी खूप वेळेस बोललेलो. हा, किती छान. वा, आयुष्य छान होणार आहे. जय गुरुदेव माऊली. माझं नाव पुष्कर दांडगे आहे. मी शिरूरचा राहणार आहे. मला येऊन इथं असं वाटतंय की आपण असं आपल्याला येऊन महिना झालेला आहे. आपल्याला भारी वाटतंय आणि खूप मजा येते. खूप मजा येते, भारी वाटतं, इथेच राहतोय असं वाटतं. छान. लास्ट. हा. जय गुरुदेव. माझं नाव वेदांत आहे. मी बीड मध्ये राहतो. आपण आज फक्त डोंगर नाही चढत, आपल्या भीती घालत आहोत आपण. व मी खूप हॅपीनेस आहे की मी खूप लकी की मी माऊलीजींना भेटलो म्हणून. तुझ्या घरात कोणी शिबिर केलेलं आहे का बाळा? पप्पांनी. त्याच्यामुळे ही भाषा फक्त अशांची. किती छान आहे बघा बरं, किती लकी फील करतोय तो की माऊलीजी भेटले. आणि सगळ्यांनी ऐकलं का पाहिजे? मागच्यांनी त्यांनी हे सांगितलं की नुसतं डोंगर चढतोय किंवा डोंगर उतरत नाही, तर भीती सगळी घालवून टाकतोय आपण. हा, तिथं माझं नाव केतू आहे. मी बिलालीहून आले आहे. मला ना खूप छान वाटतं. छान. बिलाली म्हणजे कुठे आहे बाळा? अंबरनाथजवळ. अंमळणे. ओके. जळगाव. ती लास्ट तिथून. ताई तिथूनच बोल, हा झूम करेल. पाठीमागे गोल टोपीवाली ताई. हा बरं, ही बोल. बोल बाळा, मोठ्याने बोल. आजच आली, लय छान. कुठून आली बाळा तू? माझ्या गाव. तुझे नाव सांग. मनस्वी. तुला मनस्वी आनंद झाला. छानच. हा, पाठीमागची पिल्लू गोल टोपीवाली तू हातवरती केला होता ना, मोठ्याने बोला, ऐकू येईल. आणि मग कसं वाटतंय तुला? क्या बात आहे. जबरदस्त. वा वा वा. पोरांना सुद्धा कळतं बघा, ज्यांनी भाग घेतला ना. नॅचरल हवा, कूलर मध्ये पाणी टाकायचं तरी सुद्धा कृत्रिम हवा घ्यायची. इथं 2-3 दिवसच झाले पण असं वाटतं की क्या बात, एकदम मस्त. आणि ही हवा कूलर पेक्षा भारी. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, इथून आपला जन्म झाला आणि त्याच्यामध्ये आपण आलेलो. आता खूप झालं. लास्ट फक्त एक मोठ्याने बोलायचं बाळ. चांगलं वाटतंय ना? तुझं नाव आणि गाव सांग. इंदोर आलाय, मध्य प्रदेश. पहिल्यांदा डोंगरावरती आलाय. छान वाटतंय ना? वा, खूप छान. वा 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 वा. या पिल्लू. ही टोपी. जय गुरुदेव माऊलीजी. माझं नाव दीक्षा दिनेश पाटील. मी 40गाववरून आलेली आहे. जेव्हा म्हणजे काल माऊलीजी बोलले की मज्जा येईल, आपण उद्या जाऊ. मग सकाळी हाच विचार होता की मज्जा येईल, पण जेव्हा आपण मध्ये आलो, असे पाय दुखायला लागले,
तेव्हा तर वाटलं की काय मजा येईल, सजा भेटते. पण नंतर आम्ही जेव्हा डोंगरावरती पोहोचलो, पाणी पिलं, खाल्लं वगैरे, मज्जा केली, तेव्हा इतकं छान वाटलं की असं छान मला कधीच वाटलं नाही. किती छान. आणि प्रत्येकामध्ये आहे ना कॅपॅसिटी असते आणि 2 प्रकारची मुलं असतात. एक पहिले मुलं कसे असतात, ती कॅपॅसिटी आपल्यात येण्यासाठी, आपल्याला मजबूत बनण्यासाठी काहीतरी कष्ट करावे लागतात. ज्यांनी कधीच व्यायाम केलेला नाही, बाहेर आलेलं नाही, फर्स्ट टाइम येत आहेत, कधी कधी पाय दुखू शकतो, थोडस घसरू शकतो, हातात काटा घुसू शकतो, कुठेतरी लागू शकतो. जर समजा एखादा नकारात्मक विचार करणारा असेल, तो काय म्हणत, मी कधीच येणार नाही आता, बघा आता हे असं असं झालं. पण जर पॉझिटिव्ह माऊलीकडनं पॉझिटिव्हिटी घेतलेला असेल तर तो काय म्हणेल, अरे या वेळेला हे झालं पण मला मजा आली, नेक्स्ट टाइम मी असा येईल की पडणार पण नाही आणि सगळ्यांच्या पुढे राहील. म्हणजे हे तुम्हाला उलट मजबूत बनवणारी ट्रेकिंग आहे की नाही सांगा. बघा हे रेशमाचे कपडे घालता ना तुम्ही, त्याचा कोसला रेशमाचं, त्याच्यात तो किडा आणि त्याने ते तयार केलेले त्या सिल्क रेशीम, हे त्यांनी तयार केलेले. चला सांगायचं तुला लास्ट. आता हात नका वरती करू, लास्ट ही पिल्लू नाव गाव. माझं नाव आरोही मसने आहे. मी छत्रपती संभाजीनगरहून आलेला आहे आणि मला इथं येऊन इतकं छान वाटतंय. जेव्हा मी पहिल्यांदा आली तर मला असं वाटत होतं छान वाटेल का आई सोडून, पप्पाला सोडून. पण आता थोडे दिवस झाले मला इतकं छान वाटतं मी पप्पाला आई विसरून छान सगळ्यांना विसरून गेलो आपण आणि आनंद घेतो. तर मंडळी, आता आपल्याला एकमेकांशी बोलायचं नाहीये, आता आपल्याला फक्त सोहम सोहम असं म्हणत राहायचंय, आनंद घ्यायचाय. मी सांगेल त्याच्यानंतर तुम्ही उभं राहायचंय. पहिल्यांदा पुन्हा एकदा 2-3 घोट छान पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जायचं. जय गुरुदेव. बसूनच घ्या, बसूनच.